राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या चलबिचल अशी अवस्था निर्माण झाली का? कारण की तुमच्या पक्षाचे जे नेते आहेत प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे हे सध्या पक्षाच्या कोणत्याच पदावरती नाही आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांचं निव्वळ स्थान आहे, त्यामुळे पक्षामध्ये कुठेतरी दोन गट निर्माण झालेत का? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी एक सांगू इच्छितो की राष्ट्रवादी पक्षामध्ये कसलीही चलबिचल नाही, नेत्यांमध्ये कसलेही मतभेद नाहीत, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये चलबिचल आहे, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या काही लोकांकडनं दाखवल्या जातात, पेरल्या जातात आणि त्यामुळं लोकांना वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चलबिचल आहे। आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे। हे जे काही चलबिचलच्या बातम्या दाखवत आहेत ते पूर्णपणे निरर्थक, निराधार अशा पद्धतीच्या बातम्या आहेत। त्यांच्याकडे पद आहेत असं म्हणायचं, कारण की निवडणूक आयोगाच्या पत्रात पदच नाही। आपण जी काही मला प्रश्न विचारताय ते प्रश्नामध्ये आजही आपल्याला आपल्या माध्यमातून सगळ्याला सांगू इच्छितो की ते पदावरती आहेत, ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जी काही निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं गेलं होतं त्याच्यामध्ये क्लरिकल मिस्टेक झालेली होती, ते वहिनीनं त्या दिवशीच ट्विट करून सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये बदल करून लवकरच नवीन नावं त्या ठिकाणी जोडली जातील। एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी जात आहेत, तर दुसरीकडे पार्थ पवार मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत, तर या सगळ्यांमुळे देखील चर्चेला खतपाणी मिळते। पवार साहेब हे आदरणीय ज्येष्ठ नेते आहेत राज्याचे, आपल्या देशाचे, आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन, आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी तटकरे साहेब गेले होते, त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेले होते। हे त्यांनी त्याच दिवशी जाहीर केलेलं होतं, परंतु त्याचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नये आणि पार्थदादा आता पक्षाचे नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत, खासदार म्हणून काही त्यांना महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदयाकडे प्रश्न असतील ते घेऊन गेले असतील, याचा आणि या दोन्ही घटनेचा कुठेही दुरान्वयी संबंध नाही। ते वेगवेगळ्या कारणाच्या निमित्तानं दोघांनी भेट घेतलेली आहे। आमदारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चलबिचल आहे आणि त्यामुळे जे तुमचे आमदार आहेत ते शरद पवार यांच्याकडे जाऊन किंवा त्यांच्याशी संपर्क साधून साहेब तुम्हीच काहीतरी करा अशा प्रकारची मागणी आणि साकडं घालतात। कुठले आमदार गेले होते? कोण? आमच्या पक्षाचा कुठलाही आमदार अशा पद्धतीचं पवार साहेबांची भेट घेतलेला नाही। आमच्या पक्षामध्ये जर साहेबांची भेट घेतली असेल तर ती प्रकृतीच्या विचारपुसासाठी भेट घेतली असेल, कुठेही अस्थिरता नाही, परंतु मी आपल्याला म्हणल्याप्रमाणे जाणीवपूर्वक पक्षामध्ये अस्थिरता आहे हे दाखवण्याचं चित्र काही लोकांकडनं केलं जाते। वहिनीच्या नेतृत्वामध्ये सर्वजण एकमताने, एक दिलाने काम करत आहेत। कोण दाखवतोय? तुम्हाला कोणाकडे रोष आहे की हे कोण दाखवतोय? आमच्यावर प्रेम करणारे आमचे हितचिंतक, राजकीय विरोधक भरपूर आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं तर रोहित दादा हे एक नंबरचं नाव आहे। रोहित दादा जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मतभेद कसे निर्माण होतील हे अजितदादांच्या दुःखद निधनानंतर ती जे चालू झालेली प्रक्रिया आजपर्यंत ते करतायत प्रयत्न। मला वाटतंय कुठेतरी त्यांनीही आता हे थांबवलं पाहिजे आणि आमच्या पक्षामध्ये आपल्या माध्यमातून परत एकदा सांगतो कसलेही मतभेद नाहीत। परंतु आता तुम्ही उल्लेख करताय, मात्र हे निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आणि या रोहित पवारांचा नेमका काय संबंध येतो? कारण की पत्र ज्यावेळेस दिलं त्यावेळेस खरं तर कुठलीच पदाचा उल्लेख नाहीये, त्यामुळे ह्या दोघांमध्ये या संबंध काय येतो? आपण जर बातम्या पाहिल्या असतील, वहिनीनं त्याच्यामध्ये स्पष्टपणे एक्सपोर्टच्या माध्यमातून सांगितलं की क्लरिकल मिस्टेक आहे, त्याच्यामध्ये बदल करण्यात येईल। तटकरे साहेबालाही आपण प्रश्न विचारला, त्याच्यानंतर तेही म्हणले की आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत, आमचा योग्य समन्वय आहे। मग जर दोन्ही नेते ज्यांच्यामध्ये तुम्ही म्हणता की मतभेद आहे, दोन्ही नेते म्हणतात की आमचा चांगला समन्वय, मग नेमका मतभेद कुठं आणि कसा झाला हे तुम्हीच आम्हाला सांगावं। जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे मतभेद आहेत, वारंवार माध्यमामध्ये कोण सांगताय तर रोहित दादाच सांगतायत, म्हणून आम्ही म्हणतोय की आमच्या पक्षामध्ये जास्त लक्ष त्यांनी देऊ नये, त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये लक्ष द्यावं, एवढंच आमचं त्यांना म्हणणं आहे। परंतु आता जे निवडणूक आयोगाला पत्र जे गेले आहे ते 29 एप्रिलला गेलेलं आहे
आता जवळपास 18 मे आहे, म्हणजे जवळपास ही म्हणजे 18 दिवस झालेले आहेत, 20 दिवसाचा कालावधी गेलेला आहे आणि अजून देखील जे क्लिरिकल मिस्टेक झाले असं तुम्ही म्हणतात, त्याच्यानंतर निवडणूक आयोगाला जे अद्ययावत पत्र द्यायचं होतं, ज्या पत्रामध्ये पुन्हा एकदा उल्लेख करायचा होता की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे सुनील तटकरे, हे अद्ययावत पत्र अजूनपर्यंत का गेलं नाहीये? म्हणजे ह्याला जायला का उशीर होतोय? निवडणूक आयोगाला तुम्ही हा म्हणजे वेळ का घेताय निवडणूक आयोगाकडे जायचं? एक आपल्याला मी सांगू इच्छितो की ऑफिस बेरर असतील किंवा वर्किंग कमिटी मेंबर्स असतील, त्याच्यामध्ये आणखी नवीन नावं जोडले जाणार आहेत. त्यासाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आदरणीय वहिनीच्या नेतृत्वामध्ये होईल आणि त्या बैठकीनंतर ती नावं पाठवली जातील. फक्त या दोघांसाठीच नाही तर अजून ॲडिशन काही होतील आणि नवीन नावं आपल्याला लवकरच ते दिसून येतील. या सामाजिक नाट्यामुळे ही नावं की शेवटी सुनेत्रा पवार यांना आता मध्यस्थी करावी लागलेली आहे. गेले 2 दिवस सातत्यानं वरिष्ठ नेत्यांची नाराजी दूर करण्याकरता आणि इतर जे निर्णय घेण्यात आलेले त्यांच्याशी समन्वय साधण्याकरता आता सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतलाय. येत्या आठवड्यामध्ये बैठका होतील आणि त्यानंतर हा जो काही संभ्रम निर्माण झालाय तो दूर केला जाणार. यात किती तथ्य आहे? वहिनी पक्षाच्या नेत्या आहेत. पक्षामध्ये छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत जर कुणामध्ये काही अडचणी असतील, कुणामध्ये काही मतभेद असतील तर त्या पक्षाच्या नेत्या म्हणून सोडवणं त्यांचं काम आहे. येणाऱ्या काळामध्ये पक्षामध्ये जे काही विषय असतील ते सोडवतील. पक्षवाढीसाठी जे काही निर्णय घ्यायचे आहेत तेही पुढच्या काळामध्ये करतील. परंतु ह्या जे काही बातम्या दाखवल्या जात आहेत मतभेदाच्या, ह्या पूर्णपणे निरर्थक आहे. हे वहिनीच्या नेतृत्वामध्ये सगळं काही व्यवस्थित चालू आहे. फक्त एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये दाखवलं जातं. ते जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अस्थिरता निर्माण व्हावी, इथं कुणीतरी नेतृत्व करू शकत नाही अशा पद्धतीचं मेसेज जावा या उद्देशानं काही लोक करतायत. परंतु तसं कुठलंही चित्र नाही. वहिनीच्या नेतृत्वामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू आहे. परंतु ह्याच याच्यावरती खरं तर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की जी ऑडिओ क्लिपची आता समोर बातमी येते, कारण की रोहित पवार म्हटले की एक ऑडिओ क्लिप आहे. ती ऑडिओ क्लिप खरं तर त्या ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीचा एक बडा नेता जो आहे त्या बड्या नेत्याने अजित पवारांना खालच्या दर्जाची भाषा वापरलेली आहे. ही ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ऐकली, त्यामुळे ही संपूर्ण कारवाई झालेली आहे पक्षात. मला वाटतंय काल मी रोहितदादा एका चॅनलवरती एका चर्चेदरम्यान हा विषय ते बोलत होते, तोही विषय मी ऐकला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ती ऑडिओ क्लिप माझ्याकडे नाही, कोण नेता कुणाबद्दल काय बोलला हेही मला माहिती नाही, परंतु मला एका ऐक्यू माहितीवरती मी हे आपल्याशी बोलतोय अशा पद्धतीचं विधान त्यांचं होतं. मी तुम्हाला कालही म्हणलं की रोहित दादासारख्या एका जबाबदार व्यक्तीनं ऐक्यू माहितीवरती एका मोठ्या चॅनलच्या चर्चेदरम्यान अशा पद्धतीचं विधान करणं हे हास्यास्पद आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो त्यावेळेस आपल्याकडे एक पुरावा असला पाहिजे, परंतु पुराव्याअभावी अशा पद्धतीचं विधान करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम हे रोहितदादा करतायत. ते स्वतः करतायतच, परंतु राष्ट्रवादीमध्ये अशा पद्धतीचे संभ्रम निर्माण करण्यासाठी एजन्सी सुद्धा त्यांनी हायर केलेली आहे. त्यांचं राजकारणाचा डाव त्यांनाच माहिती. परंतु आमची विनंती आहे की तुम्ही जितकं लक्ष आमच्या पक्षामध्ये घालताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घालावं असं त्यांना आमचं सांगणं आहे. या आठवड्यापर्यंत तरी पत्र जाईल असं म्हणायचं निवडणूक आयोगाला? नक्कीच आमची बैठकीच्या नंतर ते पत्र निवडणूक आयोगाकडे जाईल. या सुधारणा होणार, कारण की त्यामुळे कुठेतरी दिशास्थितीच्या आमदारकीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. एक तरी माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की एखादी बातमी लावत असताना पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं हे तितकं पाहण्याचं. जिशान सिद्दीकीच्या पत्रावर तटकरे साहेबाची सही ते प्रदेशाध्यक्ष आहेत. उद्या मी तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो, उद्या जर आमच्या राष्ट्रीय अध्यक्षानं पक्षाच्या घटनेनुसार सांगतोय, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सांगतोय, राष्ट्रीय अध्यक्षानं उद्या जर ठरवलं की सूरज चव्हाण यांना एबी फॉर्मवर सह्या करण्याचा अधिकार द्यायचा तर ते देऊ शकतात. ह्याचा अर्थ तो कुठल्या पदावर असावाच असा नसतो. तो एबी फॉर्मवर सह्या करण्याचा अधिकार हा पूर्णपणे पक्षाच्या नेतृत्वात आहे. त्याने कुणाला द्यायचा तो दिलेला आहे. तटकरे साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांना तो अधिकार आहे. त्या बातमीमध्ये कुठेही तथ्य नाही. ती बातमी मला वाटते कदाचित नियम माहिती नसल्यामुळे चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेली आहे. परंतु मी जे 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला पत्र दिलं
त्या निवडणूक आयोगाच्या पत्राला जे पहिलं कव्हरिंग लेटर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे त्याच्यावरती थेटपणे लिहिलेलं आहे की ही जी यादी निवडणूक आयोगाला आम्ही सबमिशन करत आहोत, ही अंतिम यादी आहे आणि ही यादी तुम्ही ग्राह्य धरा अशा पद्धतीचा मजकूर जो आहे तो निवडणूक आयोगाच्या पहिल्या पत्रामध्ये तुम्ही दिलेला आहे. मग तुम्ही मान्य करताय का की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पदावरतून बेदखल करण्याचं काम तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीच केलेलं आहे? बिलकुल नाही. काही ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटीमध्ये ते सांगण्यात आलं होतं, परंतु जाणीवपूर्वक त्या बाजूला ठेवून काही विशिष्ट घटनेकडे लक्ष देण्यासाठी तशा पद्धतीचं चालवलं. तटकरे साहेब असतील किंवा प्रफुल्लभाई असतील हे पक्षाचे आधी नेते आहेत, काली होते आणि उद्याही राहतील, परंतु त्यांच्याबद्दल आणि पवार कुटुंब म्हणजे दादाच्या कुटुंबाबद्दल मतभेद निर्माण व्हावेत यासाठी अशा पद्धतीच्या खोडसाळ बातम्या दाखवण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं केलेला आहे. आणि जर पत्रामध्ये काही त्रुटी असतील तो पक्षांतर्गतला विषय आहे, वहिनीच्या नेतृत्वात ती सुधारणा केली जाईल, परंतु त्याच्यावरनं एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं जाते ते चुकीचं आहे, हेच आम्हाला आमचं म्हणणं आहे. याच्यावरतीच खरं तर मग रात्री 1:30 वाजता ट्विट करण्याची गरज काय होती? पत्र 11 पत्र खरं तर 29 तारखेला गेलं, त्याच्यानंतर 11 मेला हे पत्र, म्हणजे 29 तारखेपासून 11 मे पर्यंत पक्षातल्याच नेत्यांना माहित नाही का आपण पक्षाच्या पदावरती आहोत की नाही म्हणून? रात्री 1:30 वाजता ट्विट करण्यामागचा उद्देश हाच होता की आपल्यासारखे अनेक आमचे सहकारी आहेत जे जाणीवपूर्वक आपल्यासारखे म्हणजे आपण नाही. एक मिनिट मी बोलतो मला बोलू द्या, मला उत्तर देऊ द्या. अनेक लोक आहेत जे जाणीवपूर्वक म्हणजे रोहितदादासारखे लोक आहेत की त्या पत्रावरनं वेगळा अर्थ काढतील म्हणून रात्री 1:30 वाजता ट्विट करून ते सांगितलं गेलं होतं. त्याच्यामध्ये कुठलाही वेगळा अर्थ काढू नये अशी आमची विनंती आहे. रोहित पवार म्हणतात की जरी सुप्रिया सुळे किंवा शरद पवार साहेब भाजपसोबत गेले तरी मी काय जाणार नाही, मी त्यांची माफी मागणार आणि वेगळा निर्णय घेणार. बघा, त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा पूर्ण अधिकार आहे, परंतु मला जी माहिती आहे रोहित दादा भारतीय जनता पार्टीवर जावं म्हणून एकत्र राष्ट्रीयवादी असताना सह्या करण्यामध्ये पुढाकार घेणारे आमदार कोण होते तर रोहितदादा होते. आमदारांची मनधरणी करणारे कोण होते तर रोहितदादा होते. रोहितदादांना अनेक आमदाराला एकत्रित घेऊन आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत गेलं पाहिजे हे म्हणणारे रोहितदादा होते. आज त्यांना असा काय साक्षात्कार झाला मला माहिती नाही, परंतु त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे. खरं तर जो पेज अनेक दिवसांपासून निर्माण झालेला होता पालकमंत्री पदासंदर्भात रायगडच्या, आता जी माहिती मिळते सूत्रानुसार की रायगडचं पालकमंत्रीमध्ये शिवसेनेला जाऊ शकतं आणि त्या ठिकाणची रायगड रत्नागिरी परिषदेची जागा आहे ती राष्ट्रवादीला सुटू शकते. याबाबत माझ्याकडे अधिकृत माहिती नाही. मी याबाबतची अधिकृत माहिती घेऊन आपल्याशी संवाद साधेन. आता ही जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडे किती जागा, राष्ट्रवादी किती जागांवर लढणार आहे याबाबत आमच्या पक्षांतर्गत बैठक होईल, महायुतीची नंतर बैठक होईल आणि त्यामध्ये आम्ही एकत्रित बसून समन्वय समितीच्या माध्यमातून त्यात अंतिम निर्णय होईल आणि तो आपल्याला आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगितला जाईल. तुमच्या जवळचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत आनंद परांजपे. तुम्ही आणि आनंद परांजपे नेहमी एकत्र सोबत राहायचा, आम्हाला एकत्र दिसायचं. तेच आनंद परांजपे पक्ष सोडताना पाहायला मिळतात आणि तेच आनंद परांजपे पक्ष सोडल्यानंतर सुद्धा शरद पवारांची भेट घेतात. आनंद परांजपेंची कुठेतरी पक्षामध्ये कदकद होती का? कारण की विधान परिषदची निवडणूक असेल की पक्षातल्या काम करणाऱ्या व्यक्तीला भेटत नाही, त्याचमुळे ते पक्ष सोडून गेले. अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत त्यांनी काम केलेलं आहे. पक्ष संघटनेमध्ये अनेक पदावरती त्यांनी काम केलेले आहे. ठाणे शहर अध्यक्ष असू द्या, सरचिटणीस, मुख्य प्रवक्ते किंवा ठाणे पालघर जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेले. संघटनेसाठी मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. परंतु त्यांच्या जाण्यानं नक्कीच त्या ठिकाणी एक रिकामी जागा झालेली आहे. मला वाटतं त्यांनी जर नेतृत्वाशी व्यवस्थित चर्चा केली असती तर कुठंतरी त्यांच्या मनामध्ये जे दुःख होतं ते दूर झालं असतं, परंतु त्याने कुठनाशी चर्चा न करता तो निर्णय घेतला. तो आमच्यासाठी नक्कीच दुर्दैवी आहे. आणि पवारसाहेबांसोबत अनेक वर्ष काम केलेले पवारसाहेब पक्षविरहित नेतृत्व आहेत आमच्या दृष्टीनं की ते महाराष्ट्रासाठी एक इतके अनुभवी नेते आहेत की त्यांचा आशीर्वाद हा आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, म्हणून त्यांनी आशीर्वाद घेतला असेल. आता आमचं म्हणणं एवढंच आहे, त्यांनी दिल्यागिरी सुखी राहावं. म्हणजे असेच आशीर्वाद घेण्यासाठी
असं मला वाटत नाही. मी सांगितलं की पवार साहेब हे पक्षविरहित नेते आहेत, महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे अनेकदा भारतीय जनता पार्टीचे नेते असू द्या, शिवसेनेचे नेते असू द्या, अनेक वेळा गेलेले. त्याचा कुठेही राजकीय अर्थ काढू नये. त्यांचा राजकीय अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राच्या विकासासाठी, आमच्या पक्षासाठी व्हावा, यासाठी आमचे नेते प्रयत्न करतीलच. परंतु मला वाटते की या भेटीला कुठेही राजकीय अर्थ देऊ नये. अशोक खरात प्रकरणामध्ये एक नवी माहिती समोर येते की अशोक खरात यांना माहित होतं की स्वतःची अटक होणार आहे म्हणून. त्यामुळे खरं तर जानेवारी ते मार्च पर्यंत जोपर्यंत अटक होते तोपर्यंत त्यांनी बेनामी अकाउंट्समधनं जवळपास 52 कोटी रुपये जे आहे ते बाहेर काढून घेतलेले होते. अशोक खराच्या बाबतीत सरकारकडनं SITची नेमणूक केली गेलेली आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी. या चौकशी चालू असताना त्याच्यावरती अधिक भाष्य करणं योग्य राहणार नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हीच भूमिका आहे की खरात प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी. बच्चू कडू म्हणतात एकनाथ शिंदे हे रात्री 2 वाजता सामान्यांसाठी दरवाजा उघडणारे नेते आहेत, त्यामुळे अशा ताकदीचा नेता हा राज्याचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. पुन्हा कसं पाहता? प्रत्येक पक्षामध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला, नेत्याला असं वाटतं की आपल्या पक्षाचा सर्वोच्च नेता या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा. त्यांनी स्वप्न बघणं चुकीचं नाही. मला वाटते की या महाराष्ट्रामध्ये जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर जसं अजितदादा सांगायचे, मॅजिक फिगर जी लागते ती फिगर असणं खूप गरजेचं आहे. ज्या दिवशी त्यांची मॅजिक फिगर होईल ते मुख्यमंत्री होतील. परंतु कार्यकर्त्यानं स्वप्न बघणं हे चुकीचं नाही असं मला वाटतंय.